तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला खूप काही माहिती पण भेटेल या व्हिडिओमध्ये। आता सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे। नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा पूजनाला खूप महत्त्व देण्यात येतं। तसंच नवरात्रीत गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण आयोजित केले जातात। जगभरात प्रसिद्ध असलेल्या नवरात्रीनिमित्त गुजरातमध्ये गरबा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो। पण अलीकडे सगळ्याच राज्यामध्ये गरबा आणि दांडिया खेळले जातात मोठ्या प्रमाणात। गरबा खेळताना महिला 3 टाळ्या वापरतात, हे तुम्ही पाहिलं असेलच। वास्तविक या 3 टाळ्या त्रिदेवाला समर्पित आहेत। पहिलं म्हणजे ब्रह्मदेवाला, दुसरा भगवान विष्णूला आणि तिसरी टाळी महादेवाला प्रतीक आहे। तिन्ही टाळ्यांच्या कडकडात तिन्ही देवांचे आवाहन केले जाते। गरब्याच्या नृत्यात उमटणाऱ्या आवाजाने आणि तरंगाने आई अंबे जागृत होते। नवरात्रीच्या 9 रात्री गरबा आणि दांडिया खेळले जातात। तर आत्ता प्रश्न पडतो की गरबा आणि दांडिया खेळ नक्की कशाला म्हणायचं? तर आपण टाळ्या वाजवत राऊंड सर्कलमध्ये जो खेळ खेळतो त्याला गरबा म्हणतात। गरबा स्पेशली राऊंडमध्येच खेळला जातो, हाताने टाळ्या वाजवत। आणि दांडिया म्हणजे आपण स्टिकच्या साहित्याने स्टिक घेऊन खेळतो तो खेळ, म्हणजे आपण मराठीत त्याला टिपऱ्या असं म्हणतो। मराठीत आम्ही टिपऱ्याच म्हणायचो। तर टिपऱ्याबरोबर खेळल्या जाणाऱ्या खेळाला दांडिया म्हणतात। तर मी पहिलं म्हटलं ना तुम्हाला की गुजरातमध्ये स्पेशली हा खेळ खेळला जायचा, दांडिया आणि गरबा। तर आता तर आम्ही केरळ राज्यामध्ये पण हा खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो आहे। छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे, तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। हा मग 5-7 जणी ना। एक खेळा हां, टाळ्याचा डान्स खेळा, राहू द्या मग टिपरे टाळ्याचा डान्स। ही छान आली होती। हां येस, हे जरा तिकडे जावा की।
असं आता बसले मला कसं व्हायला लागलं म्हणून मी खेळायला एक स्टेप करायचं आणि ती त्यात थोडी क्लिप त्यांचं घेतो पहिल्यांदा मग खेळतो. ए राऊंड फिरा ना ग प्लीज. तुझ्या तिथे आपण खेळूया. ॲक्च्युली काय झालं की आम्ही खूप वेळ दांडिया आणि गरबा खेळत बसलेलो पण व्हिडिओ निघलाच नाही. त्यामुळं जेवढा व्हिडिओ निघला आहे तेवढाच मी अपलोड केलेला आहे. तर आता मी बायकांसाठी केरळाचं स्पेशल गव्हापासून बनणारा जो पायसम असतं ते बनवलं आहे आणि फक्त तिघींचा उपवास आहे म्हणून त्यांना साबुदाण्याची खीर बनवली आहे. तर आता टाईम आहे काहीतरी खाण्याचा कारण आम्ही सगळे खूप दमलो आहे. एक सेकंड आणखी मी आणते. अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज कुकिंगचं व्हिडिओ अपलोड करते आणि कधीतरीच टूरचं व्हिडिओ अपलोड करते. तर आता मला वाटलं की हा पण व्हिडिओ शेअर करावा म्हणून हा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. अगर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि बघायला विसरू नका नक्की. माझ्या सर्व मैत्रिणींची खूप रिक्वेस्ट होती की प्लीज मराठीमध्ये पण कधीतरी व्हिडिओ अपलोड करत जा म्हणून त्यांच्यासाठी खास मराठीमध्ये बनवला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग आशाज टेस्टी वर्ल्ड.